ॐ ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। नमस्कार मंडळी. 18व्या अध्यायाचा दुसरा भाग आपण बघतोय. 13व्या 12व्या श्लोकापर्यंत झालाय. आजचा गोषवारा मला वाटतं माधवीच तू वाचणारच ना? हो, करू चालू का? हो, चालेल. तर गोषवारा अध्याय 18 श्लोक 6 ते 12 ओव्या 166 ते 277. तर आपण आता 18व्या अध्यायावर म्हणजे कळसाध्यायावर आहोत. गेल्या वेळी आपण श्लोक 6 ते 12 ओव्या 166 ते 277 एवढे कव्हर केले. त्याआधी मनीषाताईंनी 5व्या श्लोकापर्यंतचा गोषवारा छान सांगितला. आपण मागच्या मंगळवारी ज्या ओव्या वाचल्या त्यात ज्ञानेश्वर महाराजांनी अतिशय महत्त्वाचा असा कर्मत्यागाचा विषय निरनिराळी उदाहरणे देऊन स्पष्ट करून सांगितले आहे. इथे 3 प्रकारच्या त्यागाविषयी सांगितले आहे: तामस त्याग, राजस त्याग आणि सात्विक त्याग. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की कर्मे करीत असताना किंवा आपल्या हातून कर्मे घडत असताना मी करीत आहे असा कर्तेपणाचा गर्व अंगी येता कामा नये. जसे एखादा पुरोहित आपल्या यजमानाच्या वतीने जेव्हा विशिष्ट यज्ञ किंवा पूजा कर्म करतो तेव्हा त्यात त्याचा स्वतःचा काही कर्तेपणा नसतो आणि त्या कर्माच्या फळाची त्याला स्वतःसाठी काही अपेक्षा नसते. तसे आपण कर्माच्या अभिमानाने येणारे जे कर्तृत्व ते आपल्याकडे न घेता आपल्या वाट्यास आलेली कर्मे मात्र यथास्थित करावीत. नित्यकर्मांचा त्याग करणे हे कधीही योग्य नाही. कर्माचे बंधन हे विशिष्ट पद्धतीने आणि कौशल्याने कर्मे करूनच नाहीसे करता येते. त्यांनी आधीही सांगितल्याप्रमाणे काट्यानेच काटा काढता येतो. परंतु हे न जाणता नुसताच कर्माचाच त्याग करू म्हटले तर त्याने काही एक साधणार नाही. डोके दुखते म्हणून रागाने डोके छाटून टाकावे अशा प्रकारचा मूर्खपणा तो होईल. म्हणजे कर्मे बंधनास कारण आहेत असे म्हणून आपली उचित व नित्य कर्मे जर टाकूनच दिली तर तो तामस त्याग होईल. तो करू नये. किंवा देहाला होणाऱ्या कष्टांना भिवून जर आपल्या विहित कर्मांचा त्याग केला तर तो राजस त्याग आहे आणि तो सुद्धा बंधनासच कारणीभूत होतो. तो काही खरा त्याग नव्हे.
परंतु मनुष्य जेव्हा विहित कर्मांचा त्याग न करता फक्त त्यातील कर्तृत्वाचा मद आणि कर्मफळाचा आस्वाद यांचा त्याग करतो, म्हणजे काय तर हे मी करत आहे अशी भावना अजिबात न ठेवता आणि प्रसाद बुद्धीने, म्हणजे जे फळ मिळेल ते प्रसाद रूपाने स्वीकारून आपले कर्म करतो, तेव्हा रजोगुण आणि तमोगुण हे आपोआपच नाहीसे होऊन अंतःकरण शुद्धी होते. त्या मनुष्यास शुभ कर्मे व अशुभ कर्मे असा भेद राहत नाही. त्याला शुभ कर्मापासून सुख आणि अशुभ कर्मांपासून दुःख होत नाही. तर भगवंत अर्जुनाला सांगत आहेत की अहंभाव सोडून मनुष्य जेव्हा कर्मफळाचा त्याग करतो तेव्हा त्याला सात्विक त्याग असे म्हणतात. असा मनुष्य मोक्षाचा अधिकारी होतो. हा विषय निरूपणात पुढे अधिक स्पष्ट करून सांगताना माऊली म्हणतात की जोपर्यंत देह आहे तोपर्यंत विहित कर्मे अवश्य करावीत. इनफॅक्ट ती करावीच लागतात. खरं तर आधीच्या जन्मातल्या कर्मांची फळं भोगण्यासाठीच तर हा नरदेह आपल्याला मिळालेला आहे. त्यामुळे जोवर देह आहे तोपर्यंत कर्म हे अटळ आहे, अपरिहार्य आहे. पण होतं काय, मनुष्य सात्विक कर्मे टाकून विषय भोगाच्या लालसेने राजस आणि तामस कर्मे करतो आणि मग त्यांची फळे भोगण्यासाठी पुन्हा पुढच्या जन्माची तयारी करतो. जोपर्यंत आत्मस्वरूपाचे अज्ञान आहे तोपर्यंत मागील जन्मातील कर्माची फळं भोगत असतानाच इतर अनेक शुभ व अशुभ कर्मे मनुष्य करतो आणि ही कर्मे आणखी पुढील अनेक जन्मांस कारणीभूत होतात. हा जन्ममरणाचा रहाटगाडा चालूच राहतो. ज्ञानेश्वर माऊलींनी इथे कणसाच्या दाण्याचे आणि कणसाचे फार सुंदर उदाहरण दिले आहे. कणसातून बी पडते, त्या बीजाला अंकुर फुटून त्यातून कणीस येते आणि त्या कणसातून पुन्हा दाणे खाली पडतात, पुन्हा त्या दाण्यापासून कणीस निर्माण होते. तसे कर्मापासून फळ आणि फळापासून कर्म हे चक्र चालूच राहते. अशा प्रकारे कर्माच्या बंधनातून मनुष्य काही मुक्त होऊ शकत नाही. परंतु या कर्माचा त्याग करण्याचा आणि त्या बंधनातून मुक्त होण्याचा फक्त एक आणि एकच उपाय आहे, तो म्हणजे ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करणे. अशा प्रकारे कर्तृत्वाचा मत टाकून आणि कर्मफळाच्या आस्वादाचा त्याग करून कर्मे केली असता देह तादात्म्य नाहीसे होते, आपली भोगवासनाही नष्ट होते आणि तेव्हाच खरा कर्मत्याग होतो आणि या जन्ममरणाच्या चक्रातून सुटका होते. याला सात्विक त्याग म्हणतात. अर्थात निष्काम कर्म केल्याने अंतःकरण शुद्धी होते. शिवाय श्री गुरुकृपारूपी अमृताच्या सिंचनाने आत्मबोध होऊन द्वैत नाहीसे होते. त्यावेळी भोग्य आणि भोक्ता हे निराळे उरत नाहीत. माऊली पुढे म्हणतात की ज्याप्रमाणे भिंत पडून गेली की भिंतीवर काढलेल्या चित्रांचीही मातीच होते, त्याप्रमाणे अशा सात्विक कर्मत्याग संन्यासानंतर अविद्या किंवा अज्ञान नाहीसे होते. तर मग त्या अज्ञानाचे कार्य जे कर्म ते कुठे राहिले? मग कोणी करावे किंवा टाकावे? मग ते कर्म कोणी करावे किंवा टाकावे? नदी आणि नदीतील दगड, आकाश आणि ढग, पाण्यावरील शेवाळे आणि पाणी हे जितके एकमेकांपासून भिन्न आहेत तितकेच कर्म हे आत्म्याहून खरे तर भिन्न आहे. परंतु आपल्या अज्ञानामुळे ते कर्म आत्म्याच्या ठिकाणी आहे असे आपणास भासते. वस्तुतः ही सर्व क्रियाकर्मे वेगळ्याच 5 कारणांमुळे उत्पन्न होतात. भगवंत म्हणतात की त्या 5 कारणांची स्वरूप लक्षणे आता मी तुला सांगतो. ती तुला कदाचित माहीतही असतील, कारण या 5ही कारणांबद्दल शास्त्रांमधून दवंडी पिटल्याप्रमाणे केलेले वर्णन तू ऐकलेही असशील. असे हे सर्व कर्मांचे बीजभूत असे कारण पंचक सांगताना भगवान मोठ्या प्रेमाने बोलत होते व अर्जुनही त्या भक्तिरसात मग्न झाला होता. जेव्हा दोघेही भानावर येतात तेव्हा अर्जुन म्हणतो, देवा, आत्म्याचा ह्या कर्मकारणांशी व कर्माशी काही एक संबंध नाही असे ते तुम्ही म्हणालात, तर ती कोणती 5 कारणे आहेत हे मला सविस्तर सांगा. यावर श्रीकृष्ण सांगतात, ज्याप्रमाणे दिवस आणि रात्र आकाशात उत्पन्न होतात तरी सुद्धा आकाश हे त्याहून वेगळे असते, तसे आत्मस्वरूपाचे ठिकाणी शुभ अथवा अशुभ स्वरूपाची कर्मे उत्पन्न झाली तरी आत्मा मात्र त्याहून अलिप्त आहे.
सूर्य उगवल्यावर त्याच्या प्रकाशात जगातले सर्व व्यवहार चालत असले तरी सूर्याकडे कोणत्या कार्याचे कर्तृत्व आले? त्याप्रमाणे ही 5 कारणे एकत्र मिळून सर्व कर्मरूपी वेलीची मांडणी केली जाते. परंतु आत्मा मात्र त्या कारणांहून व क्रियांहून निराळाच असतो. ती 5 कारणे तुला आता अधिक स्पष्ट खुलासेवर सांगतो, ते ऐक. आता आपण ती 5 कारणं अगदी एक्झॅक्टली आपण मागच्या वेळी बोललो होतो ना की गोश्वारा म्हणजे कसा, तर हे त्याचं उदाहरण आहे. आज माधवीने जसं सांगितलं, काय केलं होतं आपण 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा, 11वा एवढे श्लोक आपण घेतले होते. त्याच्यावरचं माऊलींचं सगळं निरूपण आपण वाचलेलं होतं. त्याच्यामधून काय घ्यायचं आपण, तर काय द्यायचं तर कुठल्या प्रकारचे हे असतात की तामस, राजस आणि सात्विक या 3 प्रकारचे असतात, ते आपण शिकलो. आणि आता 12व्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं की आता मी तुला पुढे काय सांगणार आहे. आणि माधवीने एक शब्द बरोबर वापरला की त्याच्यामध्ये आपल्याला असं वाटतं की हे आत्म्याचे गुण आहेत, पण आत्मा याच्यापासून अगदी वेगळा असतो, हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. पण त्याला ते अटॅच होतात, ते कशामुळे होतात, तर 5 गोष्टींमुळे होतात. तर त्या 5 गोष्टी आज आपण बघणार आहोत की कशामुळे आपल्याला हे सगळे त्याचे गुण आहेत ते आपल्याला असं वाटतं की आत्म्याचे गुण आहेत. पण आत्मा काहीच करत नसतो, तो नुसताच तिथे बसलेला असतो. पण आपल्याला देह आहे, देहामुळेच हे सगळी कारण असतात. बेसिकली सगळी कारणं त्या देहालाच अनुषंगाने आहे, देहाच्याच अनुषंगाने आहे. पण आपल्याला असं वाटतं की आत्म्याच्या याच्यामध्ये. तर हे 12व्या श्लोकामध्ये त्यांनी खूप चांगलं सांगितलेलं आहे. छान, माधवी खूप छान झालं. तर आता आपण 13व्या श्लोकापासून सुरू करूया आणि त्याच्यामध्ये मग ती 5 कारणं आपल्याला सांगितली आहेत. ओके, चला. कोणी सांगताय? मृणाल सांगतायत का? मृणाल म्यूट आहेस. मी वाचणार आहे. हा. कुठून चालू करायचं आहे? हे महाबा हा, 13व्या पश्चेतान. श्लोकापासून. ओके. पश्चेतानि महाबाहो कारणानि निबोध मे सांख्ये कृतांते प्रोक्तानि सिद्धये सर्व कर्मणाम. हे महाबाहो, सर्व कर्मांच्या सिद्धीला आवश्यक अशी ही 5 कारणे सांख्य सिद्धांतामध्ये सांगितलेली आहेत. ती तू माझ्यापासून समजून घे. आणि कर्माची ती 5 कारणे तूही कदाचित जाणत असशील, कारण की शास्त्रे हात वर करून ती कारणे सांगतात. वेदरूपी राजाच्या राजधानीत असलेल्या वेदांत सांख्यरूपी मंदिरात व्याख्यान रूप नौबदीच्या आवाजाने ती कारणे गाजत आहेत. ते असे की जगामध्ये सर्व कर्मांची सिद्धी होण्याकरिता हीच 5 कारणे कारण आहेत. या कारणांच्या ठिकाणी आत्मराजास अयोग्य रीतीने घालू नये. अर्जुना, अशा वर्णनाच्या दवंडीने ती कारणे प्रसिद्धीला आली, म्हणून ती कारणे तुझ्या कानावर असू देत. आणि मी ज्ञानरत्न तुझ्या स्वाधीन असताना तुझ्याकडून ऐकावे असे संकट तरी कशाला? आरसा पुढे मांडला असताना आपले सौंदर्य पाहण्याकरिता लोकांच्या डोळ्यांना कशाकरता महत्व द्यावे? भक्त ज्या भावनेने जेथे पाहिल त्या भावनेप्रमाणे मी तेथे तसा होत जातो. असा जो मी तो आज तुझ्या पूर्ण स्वाधीन झालो आहे. प्रेमाच्या भराने असे बोलत असता देव भानावर राहिले नाहीत व इकडे त्याच वेळी आनंदापुढे अर्जुनाचेही देहभान नाहीसे होऊ लागले. चंद्रकांत मण्याच्या डोंगरावर चांदण्यांचा भर पडला असता तो पाझरून जसे सरोवर पावयास लागते, त्याप्रमाणे सुख आणि सुखाचा अनुभव अशा द्वैत भावाची भिंत मोडून अर्जुनाच्या आकाराने जेव्हा केवळ सुखच झाले, तेव्हा श्रीकृष्ण सर्व शक्तिमान म्हणून
ते देहभानावर आले व मग आनंदात विरणाऱ्या अर्जुनाची त्यांनी मनापासून त्यास देहस्मृतीवर आणण्याची खटपट चालवली. अर्जुना, एवढे मोठे प्रस्थ, पण तो आपल्या विस्तृत ज्ञानासह बुडत होता. एवढे आनंदाला भरते आले होते, त्यातून त्यास बाहेर काढून नंतर देव म्हणतात, अरे अर्जुना, तू चांगला देहभानावर ये. तेव्हा अर्जुनाने श्वास सोडून मस्तक डोलाविले. अर्जुन म्हणतो, हे प्रभो, तू जाणतोस की तुझ्याहून वेगळा देह धारण करून तुझी संगती करण्याला कंटाळलेला मी मूळ ऐक्याला येऊ पाहत होतो. त्या माझीही लोभाने जर तुम्ही उत्कट इच्छा पुरवीत आहात, तर मग माझा सुखाशी योग होण्यास मध्येच आडकाठी का घालीत आहात? तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, वाह वाह, तुझे व आमचे मूळचे ऐक्य आहे हे तुला अजून माहीत नाही काय? वेड्या, चंद्राचा व चांदण्याचा कधी वियोग आहे काय? आणि हा एकतेचा अभिप्राय तुला एक बोलवून दाखवण्याला आम्हाला भीती वाटते. कारण आवडीचे कोणी रुसल्याने जसे प्रेम अधिक बळकट होते, तसे ते तुमच्या व आमच्या मधील प्रेम आहे. अशा प्रसंगी जोपर्यंत एकमेकांचा आत्मस्वरूपाशी वेगळेपणा आहे, तोपर्यंतच आपले जगणे शक्य आहे. म्हणजे मी एक देव, तुला उपदेश करणारा, आणि तू एक भक्त, उपदेश ऐकणारा, अशा द्वैत भावाने असणे अशक्य आहे. म्हणून त्या विषयींचे, परमार्थात ऐक्य विषयींचे बोलणे राहू दे. अर्जुना, मग आत्म्याहून सर्व कर्म वेगळे आहे, हे आता आपण कसे बोलत होतो? त्यावेळी अर्जुन म्हणाला, देवांनी माझ्या मनात आणले असलेला जो चांगला विषय, तोच सांगण्यास स्वाभाविकपणे सुरुवात केली आहे. सर्व कर्मांचे बीज, जी 5 कारणे, ती तुला मी सांगेन अशी आपण प्रतिज्ञा केली. आणि कर्माच्या कारणांशी आत्म्याचा काही एक संबंध नाही, हे जे तू बोललास तो माझा आवडीचा विषय मला सांग. या अर्जुनाच्या बोलण्यावर विश्वाचे मालक जे श्रीकृष्ण भगवान, ते मोठ्या संतोषाने म्हणाले, या गोष्टीविषयी हट्ट धरून बसेल असा मनुष्य कोठे मिळणार आहे? तर अर्जुना, तुला ते खरोखर सोप्या भाषेत सांगता येईल, परंतु त्या प्रेमाचे तुला कर्जदार व्हावे लागेल. तेव्हा अर्जुन म्हणाला, देवा देवा, आपण मागे बोललात ते सर्व विसरलास वाटते. अहो महाराज, या गोष्टीत अजून आपण मी तूपणा ठेवलातच की. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, असे आहे काय? तर जे मी सांगेन म्हणून म्हणालो, ते आता अवधानाचा चांगला विस्तार करून ऐक. तर अर्जुना, खरोखरच सर्व कर्मांची उभारणी या 5 कारणांनी आत्मस्वरूपाच्या बाहेर होते. आणि ज्या 5 कारणांच्या समुदायाकडून कर्मास सुरुवात होते, तीच कारणे हेतू असल्यामुळे ते हेतूही उघड उघड 5 आहेत. या कारणाहून वेगळा जो आत्मा आहे, तो अलिप्त असून कर्माच्या उत्पत्तीचे निमित्त कारण अथवा उपादान कारण तो होत नाही, अथवा तो स्वतः कर्म पार पाडण्याच्या कामी सहाय्य करीत नाही. ज्याप्रमाणे रात्र आणि दिवस यांचा संबंध नसूनही ती आकाशात उत्पन्न होतात, त्याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी शुभ अथवा अशुभ प्रकारची कर्मे संबंधाशिवाय उत्पन्न होतात. पाणी, उष्णता व वाफ यांचा वायूशी संबंध झाला असता आकाशात ढगांची उत्पत्ती होते, पण आकाशाला तर त्या ढगांच्या उत्पत्तीची खबरही नसते. अनेक लाकडांची नाव तयार होते व ती नाव नावाड्याकडून पुढे ढकलली जाते आणि वाऱ्याकडून चालवली जाते. हा सर्व व्यवहार पाण्यात होतो, पण पाणी त्या सर्व व्यवहाराला केवळ आधारभूत असते. अथवा माती एखाद्या चिखलाच्या गोळ्याच्या रूपाने खर्ची पडून त्या चाकावर तो गोळा टाकला, त्या चाकाला दंडाने फिरवले असता ते चाक फिरते व त्यातून मडके तयार होते. आणि त्या चिखलाच्या गोळ्याचे मडके बनवण्याचे काम कुंभार करतो.
आता या चिखलाच्या गोळ्याचे मडके बनवण्यात एका आधाराशिवाय पृथ्वीचे काय खर्च होते? विचार कर बरे. हेही राहू दे. सूर्याच्या उदयाने लोकांचे सर्व व्यवहार होत असताना सूर्याकडे कोणत्या कामाचे प्रत्यक्ष कर्तृत्व आले? किती छान उदाहरणं दिली आहेत त्यांनी. प्रत्येक हो. उदाहरणात आपल्याला कळतं की आकाशाचा आणि ढगांचा काही संबंध नाही. सूर्याचा आणि आपण सगळ्यात त्याच्या अ, अ, प्रकाशात सगळी कामं करतो त्याचा आणि सूर्याचा काही संबंध नाही. तसं आत्मा तिथे असताना आपण सगळी कामं करतो, पण आत्म्याचा अर्थार्थी त्याच्याशी काही संबंध नाही. किती सुंदर सांगितलंय त्यांनी. हम्म. जाऊया पुढे. त्याप्रमाणे हे 5 हेतू एकत्र झाल्यावर या 5च कारणांकडून कर्मरूपी वेलीची लावणी केली जाते. आत्मा त्या कारणाहून व क्रियेहून निराळा आहे. आता ज्याप्रमाणे मोती तंतोतंत वजन करून घ्यावीत, त्याप्रमाणे ही 5 कारणे आता तुला निरनिराळी खुलासेवार बारकाईने सांगतो. आणि 5ही कारणे तिये तूही जाणसी विपाये, जे शास्त्रे उभवुनी बाहे, बोलती तयांते. वेदरायाचिया राजधानी, सांख्य वेदांतांचा भुवनी, निरूपणांचा निशाण ध्वनी, गर्जती तिये. जे सर्व कर्म सिद्धी लागी, इयेची मुद्दले हो जागी. एथन सुवावा अभंगी, आत्मराजू. या बोलाची डांगुरटी, तिये प्रसिद्धी आली किरीटी. म्हणून तुझा हन कर्मपुंटी, वसो का जे. आणि मुखांतरी आई की जे, तैसे कायसे हे ओझे. मी चित्रत्न तुझे असता हाती, आरिसा पुढा मांडले या, का लोकांची या डोळा. मानू द्यावा पहावया, आपुखे निके. भक्त जैसे निजेथ पाहे, तेथ ते तेची होत जाये. तो मी तुझे जाहलो आहे, खेळणे आजी. ऐसे प्रीतीचेनी वेगे, देवो बोलता से नेघे. तव आनंदा माझी आंगे, विरतसे येरू. चांदिणियाचा पडीभरू, जालया सोमकांताचा डोंगरू. विघरोनी सरोवरू, हो पाहे जैसा. तैसे सुख आणि अनुभूती, या भावांची मोड निभिंती. आतले अर्जुनाकृती, सुखची जेथ. तेथ समर्थू म्हणून देवा, अवकाशू जाहला आठवा. मग बुडतयाचा धावा, जीवे केला. अर्जुना एसणे धेंडे, प्रज्ञा सरेसी बुडे. आले भरते एवढे, ते काढूनी पुडती. देवो म्हणे, हा गा पार्था, तू आपण पे देख सर्वथा. तव श्वासुनी ये रे माथा, तुकी येला. म्हणे जाणसी तातारा, मी तुझसी व्यक्ती शेजारा. उबगला आधी एका हारा, येवो पाहे. तयाही हा ऐसा, लोभे देतसा जरी लालसा. तरी काजी घाली तसा, आड आड जीवा. तेथ श्रीकृष्ण म्हणती निके, अद्यापि नाही मा ठाऊके. वेड्या चंद्रा आणि चंद्रिके, न मिळणे आहे. आणि हाही पोलुनी भावो, तुझ दावो आम्ही भिवो. जे रुसता बांधे थावो, ते प्रेम गाहे. एथ एकमेकांची खुणे, विसंवादू तवची जिणे. म्हणून असो ते बोलणे, ये विषयीचे. मग कैशी कैशी ते आता, बोलत होतो पंडुसूता. सर्व कर्मा भिन्नता, आत्मेनिसी. तव अर्जुन म्हणे देवे, माझी ये मनिचेची स्वभावे. प्रस्ताविले बरवे, प्रमेय तेजी. जे सकळ कर्मांचे बीज, कारण पंचक तुझ. सांगेन एसी पैज, घेतली का. आणि आत्मया येथ काही, सर्वथा लागू नाही. हे पुढरलासी ते देई, लहाणे माझे. यया बोला विश्वेश्वे,
मणितले तोषे बहुवसे, इये विषयी धरणे बैसे, ऐसे के जोडय. तरी अर्जुन निरुपिजेल, ते किर भाषे आंतुल, परिमेचू ये होई जेल, रुढिया तुझ. तवद अर्जुन म्हणे देवो, काही विसरले मागील भावो, इये गोठी की राखता हो, मी तू पणजी. येथ श्रीकृष्ण म्हणती हो का, आता अवधानाचा पसरू निका, करुनिया आई का, पुढारलो ते. तरी साचची गा धनुर्धरा, सर्व कर्मांचा उभारा, होय बाहिर बाहिरा, करणी पांचे, आणि पंचकरण तळ वाडे, वाढला ते. जीही कर्मा कारू मांडे, ते हेतू तव उघडे, पाच आथी. येर आत्मतत्व उदासीन, ते ना हेतू ना उपादान, ना अंगे करी संवाहान, कार्यसिद्धीचे. तेथ शुभांशुभी अंशी, निफजती कर्मे ऐसी, राती दिवो आकाशी, जिया परी. तोय तेज धूमू, ययाम वायूंसी संगमू, चालिया होय अभ्रागमू, व्योमते नेणे. नाना काष्टी नाव मिळे, ते नावडे निचळे, चाल विजय अनिळे, उदकते साक्षी. का कवणे एके पिंडे, वेचिता अवतरे भांडे, मग भवंडीजे दंडे, भ्रमे चक्र, आणि कर्तृत्व कुलालांचे, तेथ काय ते पृथ्वीयेचे, आधारा वाचुनी वेचे, विचारी विचारी पा. हेही असो लोकांचिया, राहाटी होता आघविया, कोण काम सवतिया, अंगा आले. तैसे पांच हेतू मिळणी, पांचेची इही कारणी, की जे कर्मलतांची लावणी, आत्मा सीना. आता तेची वेगळाली, पाचही विवंशु गाभली, तू कोणी घेतली, मोतीये जैसी. अधिष्ठानम तथा करता, ते मला कर्णांची. वाचायचंय ना. तेवढंच म्हणायचं होतं. छान ओ वाचलं. ओके. पुढचं. मी वाचते मनीषा. ओके मनीषा. अधिष्ठानं तथा कर्ता, करणञ्च पृथग्विधम्, विविधाश्च पृथक् चेष्टा, दैवं चैवात्र पंचमम्. ती कारण म्हणजे शरीर, त्याचप्रमाणे जीव, निरनिराळ्या प्रकारची इंद्रिये, प्राणपानादिकांचे निरनिराळे व्यापार, आणि पाचवे कारण म्हणजे इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता. त्या कर्मांची कारणे ज्यांच्या त्यांच्या लक्षणास धरून सांगतो ती ऐक. आता या पाच कारणांपैकी देह हे पहिले कारण आहे असे मी म्हणतो. या देहाला अधिष्ठान असे म्हणतात. याचे कारण एवढेच की भोगता जो जीव तो आपल्या सुखदुःखादी भोगांसह येथे या देहात राहतो. इंद्रिय रूपी 10 हातांनी रात्रंदिवस श्रम करून जी सुखदुःखे प्रकृतीकडून मिळवली जातात, ती सुखदुःखे भोगण्याकरता देहाशिवाय जीवाला दुसरी जागाच नाही. म्हणून देहास अधिष्ठान असे म्हणतात. 24ही तत्वरूपी कुटुंबाच्या राहण्याचे देह हे घर आहे, आणि या देहात बंध मोक्षाची गुंतागुंत उलगडली जाते. फार काय सांगावे. अर्जुना, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थांना हा देह आधार आहे. म्हणून या देहाला अधिष्ठान असे हेच नाव आहे. आणि कर्माचे दुसरे कारण कर्ता हे समजावे. ज्या कर्त्याला, जीवाला चैतन्याचे प्रतिबिंब असे म्हणतात. आकाशच पाण्याची वृष्टी करते, त्या पाण्याच्या खाली पृथ्वीवर डबके बनते. मग आकाश त्या डबक्यात प्रतिबिंबित होऊन ज्याप्रमाणे त्या डबक्याच्या आकाराचे होते, अथवा अतिशय निद्रेच्या भराने राजा आपल्याला स्मरत नाही, मग त्याला आपण दरिद्री आहोत असे स्वप्न पडते, तेव्हा तो स्वप्नातील भिकारीपणात तद्रूप होतो. त्याप्रमाणे आपल्या स्वरूपाची आठवण न राहिल्याने चैतन्यच देहाच्या आकाराने भासून मी देह आहे असे मानावयास लागते. अर्जुना,
अशी चैतन्याने आपली विपरीत समजूत करून घेतली म्हणजे त्याला जीव असे म्हणतात. त्या आभासरूपी जीवाने देहाबरोबर सर्व गोष्टींसंबंधी शपथपूर्वक करार मदार केला आहे. प्रकृती जी कर्मे करते ती कर्मे मी केली असे जीव भ्रमाने म्हणतो, म्हणून जीवास कर्ता असे म्हणतात. मग ज्याप्रमाणे एकच दृष्टी पापण्यांच्या केसातून बाहेर पडली असतात, ती दृष्टी जरी अखंड असते परंतु चवरीच्या केसांप्रमाणे विरलेली वाटते. घरात असणाऱ्या दिव्याचा एकच प्रकाश निरनिराळ्या झरोक्यातून बाहेर पडला म्हणजे ज्याप्रमाणे अनेक प्रकाश आहेत असे भासते. त्याप्रमाणे बुद्धीचे एकच ज्ञान या वेगवेगळ्या श्रोत्रादी इंद्रियाच्या द्वारा वेगवेगळे होऊन इंद्रियाच्या आकाराने बाहेर पडते. हे राजपुत्रा अर्जुना, ती निरनिराळी ज्ञानेंद्रिये या कर्माचे तिसरे कारण आहे असे समज. आणि ज्याप्रमाणे एकच पाणी पूर्व पश्चिम वाहणाऱ्या ओघात मिळून वाहू लागले असता ते नदी व नद या नावाने ओळखले जाते, अथवा शृंगारादी नवरसांच्या अनुरोधाने वागण्यास लागला म्हणजे जसा एकच पुरुष 9 प्रकारचा आहे असे वाटावयास लागते, त्याप्रमाणे प्राणवायूमध्ये जी अखंड क्रियाशक्ती आहे ती एकच शक्ती निरनिराळ्या ठिकाणी पडली म्हणजे निरनिराळ्या नावांची होते. ती क्रियाशक्ती जेव्हा वाचेत येते तेव्हा तीच बोलणे होते व हाताची ठिकाणी आली असता देण्या घेण्याचे व्यवहार तीच होते. अरे अर्जुना, पायांच्या ठिकाणी गती तरी तीच समज आणि दोन्ही अधोद्वारांच्या ठिकाणी गळणे तीच गती होय. नाभी कमलापासून हृदयापर्यंत ओंकाराची स्पष्टता करीत असताना तिला शरीरात प्राण असे म्हणतात. तर पुढे त्या शक्तीच्या हृदयावरच्या येण्या जाण्याच्या क्रियेमुळे तिला उदान नाव दिले. खालच्या द्वाराच्या गतीमुळे अपान हे नाव त्या क्रियाशक्तीस मिळाले आहे व व्यापकतेपणाने ती शक्ती व्यान झालेली आहे. सेवन केलेल्या सर्व रसाने शरीर सारख्या प्रमाणाने ती भरते व मग कोणत्याही संधीचा त्याग न करता सर्व संधींमध्ये ती भरलेली असते. अर्जुना, अशा या व्यापारामुळे याच क्रियेला समान असे म्हणतात. आणि जांभई, शिंक, ढेकर असे व्यापार झाले असता ती क्रियाशक्ती नाक, कुर्म, कुरकर वगैरे नावाने निरनिराळ्या रूपाने बनते. त्याप्रमाणे अर्जुना, वायूंची ही क्रियाशक्ती एकच आहे, परंतु निरनिराळ्या व्यापारांमुळे ती निरनिराळ्या बदललेल्या रूपाची होते. ती निरनिराळ्या कार्यांमुळे निरनिराळी झालेली वायुशक्ती हेच येथे कर्माचे चौथे कारण आहे असे समज. आणि सर्व ऋतूंमध्ये शरद ऋतू चांगला, त्यातही चंद्र उत्तम व त्या चंद्राला पौर्णिमेचा योग जसा उत्तमच होय, अथवा वसंत ऋतूत बाग जशी आल्हादकारक व त्या बागेत प्रिय मनुष्याचा योग घडेल तर अधिक चांगले, व त्या योगात जशी इतर उपचारांची प्राप्ती व्हावी, अथवा अर्जुना, कमलाच्या ठिकाणी जसा विकास शोभादायक असतो आणि त्या विकासात देखील जसा परागाचा उठाव विशेष चांगला, जसे वाचेला शोभादायक कवित्व आहे व त्या कवित्वात जशी सूरसतेची बहार असावी आणि व या सूरसतेत ज्याप्रमाणे परमात्म वर्णनाचा संबंध यावा, त्याप्रमाणे मनादी सर्व वृत्तींच्या ऐश्वर्यात जशी एकटी बुद्धीच चांगली आणि बुद्धीला जशी इंद्रियांच्या सामर्थ्याची अपूर्व शोभा आहे, इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवतांच्या समुदायांची अनुकूलता ही एकच सुदृढ इंद्रियांच्या समुदायाला चांगली शोभा आहे. एक मिनिट थांब इथे. हा, याच्या आधीच म्हणजे 17वा जे होता ना, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय वाचे बरवे कवित्व. आणि म्हणजे ज्ञानेश्वरांनी कशाचं महत्व असावं साहित्यामध्ये हे या ओवीमध्ये सांगितलेलं आहे. तर ही खूप म्हणजे प्रसिद्ध आहे ही ओवी. वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व. म्हणजे
सगळ्या साहित्यामध्ये कविता सगळ्यात चांगली, पण ते कवितेमध्ये सुद्धा रसिकता पाहिजे, म्हणजे रस पाहिजे त्याच्यामध्ये. आणि रसिकत्वी परतत्व. परतत्व म्हणजे बद्दलची जर का कविता असेल ती सगळ्यात सुंदर असते. त्यांनी साहित्याबद्दल इतकं सुंदर वाक्य त्यांनी तिथे लिहून ठेवलंय. म्हणून ही जी 47ची ओवी आहे ती खूप महत्वाची आहे. आपण ओव्या वाचू तेव्हा आपण पुन्हा ते बघूया. ओके. जाऊया पुढे. म्हणून म्हणून चक्षुरादी 10ही इंद्रियांच्या पाठीवर आपल्या अनुग्रहांसह सूर्यादी देवतांचा समुदाय आहे. अर्जुना, तो देवतांचा समुदाय हे कर्माचे 5वे चांगले कारण आहे असे समज, असे देव म्हणाले. त्याप्रमाणे तुझ्या बुद्धीला पटेल अशा रीतीने हे कर्म म्हणून जेवढे आहे तेवढे सर्व उत्पन्न होण्याची ही 5 प्रकारची कारणांची खाण तुला सांगितली, ती ऐक. आता ज्या हेतूच्या योगाने ही 5 कारणरूपी खाण वाढते व मग सर्व कर्मांची रचना होते, ते 5 हेतू देखील तुला स्पष्ट करून सांगतो. तैसी यथा लक्षणे आईक पाकर्म कारणे, तरी देह हे मी म्हणे पहिले एथ. यया ते अधिष्ठान ऐसे, म्हणजे ते याची उद्देशे, जे स्वभोगेसी वसे भोगता येथ. इंद्रियांचा दाही हाती, जाचो निया दिवो राती, सुख दुःखे प्रकृती जोडीजती जिये. तिये भोगावया पुरुखा, आन ठावोची नाही देखा. म्हणून अधिष्ठान भाखा, बोलिजे देह. हे 24ही तत्वांचे कुटुंब घर वस्तीचे, तुटे बंध मोक्षांचे गुंतले येथ. किंबहुना अवस्थात्रया अधिष्ठान धनंजया, म्हणून देहायया हेची नाम. आणि करता ते जुजे कर्माचे कारण जाणीजे, प्रतिबिंब म्हणजे चैतन्याचे जे. आकाशची वर्षे नीर, ते तळवटी बांधे नाडर, मग बिंबोनी तदाकार होय जेवी. का निद्रा भरे बहुवे, राया आपण पे ठाऊवे नव्हे, मग स्वप्नाची ये सामावे रंकपणी. तैसे आपुलेनी विसरे, चैतन्याची देहाकारे, आभासोनी आविष्करे देहपणेचे. जे आ विचारांचा देशी, प्रसिद्धी गा जीवो ऐसी, जेणे भाष केली देहेसी आघवाविषयी. प्रकृती करी कर्मे, तिम्या केली म्हणे भ्रमे, येथ करता येणे नामे, बोलिजे जीवू. मग पातेयांचा केशी, एकची उठी दिठी जैसी, मोकळी चवरी ऐसी, चिरीवी गमे. का घरा अंतुल एकू, दीपाचा तो अवलोकू, गवाक्ष भेदे अनेकू, आवडे जेवी. तेवी बुद्धीचे जाणणे, श्रोत्रादी भेदे येणे, बाहेरी इंद्रियपणे पाके जे का. ते पृथग्विध करण, कर्माचे इया कारण, तिसरे गा जाण नृपनंदना. आणि पूर्व पश्चिम वाहिनी, निघालिया भोगाचिया मिळणी. होय नदी नद पाणी, एकची जेवी. का एकूची पुरुषू जैसा, अनुसरत दवारसा, नवविधू ऐसा आवडो लागे. तैसी क्रियाशक्ती पवनी, असे जे अनपायिनी. ते पडिली नाना स्थानी, नाना होय. जे वाचे करी येणे, ते तेची होय बोलणे. आता आली तरी घेणे, देणे होय. अगाचरणांचा ठाई, तरी गती तेची पाही. अधोद्वारी दोही, शरणे तेची. कंदोनी हृदयवरी, प्रणवाची उजरी. करिता तेची शरीरी,
प्राणू म्हणिपे. मग ऊर्ध्वीची रिगिनिगा पुढती तेची शक्ती पैगा. उदानू ऐसिया लिंगा पात्र जाहली. अंधोरध्राचे निवाहे अपानू हे नाम लाहे. व्यापकपणे होय व्यानू तैची. आरोगिले निरसे शरीर भरी सरिसे. आणि न सांडिता असे सर्व संधी. ऐसिया इया राहटी मग तेची क्रिया पाठी. समान ऐसी किरीटी बोलीजे का. आणि जांभई शिंक ढेकर ऐसेसा होतसे व्यापार. नाग कुर्म कृकर इत्यादी होय. एव वायूची हे चेष्टा एकीची परी सुबटा. वर्तनास्तव पालटा येतसे जे. ते भेदली वृत्ती पंथे वायुशक्ती गा येथे. कर्मकारण चौथे ऐसे जाण. आणि धृतू बरवा शारदू शारदी पुढती चांदू. चंद्री जैसा संबंधू पौर्णिमेचा. का वसंती बरवा आरामू आरामीही प्रिय संगमू. संगमी आगमू उपचारांचा. नाना कमळी पांडवा विकासू जैसा बरवा. विकासीही यावा परागाचा. वाचे बरवे कवित्व कवित्वी बरवे रसिकत्व. रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा. ही ओवी म्हणत होता ना तुम्ही. हा हा, राईट राईट. तैसी सर्व वृत्ती वैभवी बुद्धीची एकली बरवी. बुद्धी ही बरवनवी इंद्रिय प्रौढी. इंद्रिय प्रौढी मंडळा शृंगारू एकची निर्मळा. जय अधिष्ठात्रिया कामेळा देवतांचा जो. म्हणूनच चक्षुरादिकी दाहे इंद्रिया पाठी स्वानुग्रहे. सूर्यादिका का आहे सुरांचे वृंद. ते देववृंद बरवे कर्मकारण पाचवे. अर्जुना येथ जाणावे देवो म्हणे. एव माने तुझी आयणी तैसी कर्म जातांची हे खाणी. पंचविध आकरणी निरूपिली. आता हेची खाणी वाढे मग कर्माची सृष्टी घडे. जिही ते हेतुही उघडे दाऊ पाचे. छान आता दुसरं कोणी वाचणार आहे ना. छान. हो, सुरुवात आहेत ना. हो हो, हं. थोडं मोठं कर. शरीर वांग मनो वीर्य कर्म प्रारभते नरहा. न्याय्यं वा विपरीतं वा पश्चैते तस्य हेतवः. मनुष्य शरीर, वाणी आणि मन यांच्या योगाने जे जे विहित अथवा निषिद्ध कर्म करतो त्याचे हे 5 हेतू आहेत. हे पहा, अकस्मात वसंत ऋतू आला तर तो वृक्षवेलींनी नवीन पालवी उत्पन्न करण्यास कारण होतो. त्या नव्या फुटलेल्या पालवीतून पुष्पांचे गुच्छ दृष्टोत्पत्तीला येतात व ती फुले फलांची प्राप्ती करून देतात. अथवा वर्षा ऋतू मेघांना आणतो. मेघांच्या योगाने वृष्टी होते आणि वृष्टीमुळे धान्यापासून मिळणाऱ्या सुखाचा भोग होतो. अथवा पूर्व दिशा अरुणाला प्रसवते. अरुणाच्या योगाने सूर्योदय होतो व सूर्याच्या योगाने ज्याप्रमाणे सगळा दिवस उजाडतो त्याप्रमाणे अर्जुना, कर्मासंबंधी संकल्प होण्याला मन हे हेतू आहे व अरे तो कर्मसंकल्प वाचेचा दिवा लावतो म्हणजे वाचेकडून बोलण्याची क्रिया करतो. मग वाचेची ती मशाल सर्व कर्माचा रस्ता दाखवते. तेव्हा कर्ता जीव कर्तृत्वाच्या व्यापारेत सापडतो. म्हणजे कर्ता कर्तृत्व बुद्धीने कर्म करू लागला असता त्याच्याकडे कर्तेपणा येतो. तेथे शरीरादी समुदाय शरीरादिकास हेतूच आहे. जसे लोखंडाची वस्तू लोखंडानेच तयार करावी लागते. अथवा हे चतुरा अर्जुना, तंतूच्या ताण्यामध्ये आडवा तंतू भरीला घातला असता तोच तंतू वस्त्र होतो. रत्नाचा आकार, पैलू वगैरे
जसा रत्नानेच तयार केला जातो, त्याप्रमाणे मन, वाचा आणि देह यांचे कर्म मनवाचादी हेतूकडूनच तयार होते. येथे शरीरादी कारणे तीच हेतू कशी होतात हे जाणावयाची जर कोणी इच्छा करीत असेल तर त्याने ऐकावे. ऐका. सूर्याच्या प्रकाशाला कारण व हेतू जसा सूर्यच आहे, अथवा उसाचे एक कांडे जसे उसाच्या दुसऱ्या कांड्याच्या वाढीला हेतू असते, अथवा वाचेच्या देवतेचे, सरस्वतीचे जेव्हा वर्णन करायचे असते तेव्हा वाचेचाच उपयोग करावा लागतो, अथवा वेदांचा मोठेपणा जसा वेदांनीच सांगावा, त्याप्रमाणे शरीर, वाचा व मन ही सर्व कर्माची कारणे आहेत. हे सर्वांना पक्के माहीत आहे. परंतु ही अधिष्ठानादिकात येऊन गेल्यामुळे हेतूही होतात, यातही काही चूक नाही. आणि पूर्वी सांगितलेल्या देहादी 5 कारणांना शरीर, वाणी व मन या हेतूची जोड मिळाली असता ज्या सर्व कर्मांची उत्पत्ती होते, ती कर्मे शास्त्राने मानलेल्या मार्गाला अनुसरून असतील तर तो न्यायमार्गच न्याय कर्माला हेतू होतो. ज्याप्रमाणे पावसाच्या पाण्याचा लोट सहजच भाताच्या शेतात शिरला तर तो शेतात जिरतो, परंतु त्याचा अतिशय उपयोग होतो. अथवा एखादा घरातून रागावून निघालेला मनुष्य अकस्मात द्वारकेच्या वाटेला लागला तर त्याला चालण्याचे श्रम होतील खरे, पण त्याचे चालणे व्यर्थ जाणार नाही. त्याप्रमाणे हेतू व कारण यांच्या मिलाफाने जे आंधळे, शास्त्राला न जाणून झालेले कर्म उत्पन्न होते, त्याला शास्त्राची दृष्टी प्राप्त झाली म्हणजे ते यथाशास्त्र झाले असता त्या वेळेला त्यास न्याय्य पुण्यकर्म असे म्हणतात. अथवा दूध तापत असताना भांड्याच्या काठापर्यंत वरती आले आणि तोच ते आपोआप उतास गेले, तोही दुधाचा खर्च झालाच, पण तो योग्य कारणाचा खर्च झाला असे होत नाही. त्याप्रमाणे शास्त्राच्या साह्याशिवाय केलेले कर्म जर निष्फळ होत नसेल तर चोरीस गेलेले द्रव्य दानात जमा धरावे लागेल. म्हणजे चोरांनी लुटून नेलेले द्रव्य जसे दानात जमा होत नाही, तसे शास्त्राच्या साह्याशिवाय केलेले कर्म सफल होत नाही. अर्जुना, 52 वर्णापलीकडे कोणता मंत्र आहे? आणि 52 वर्णाचा उच्चार केल्याशिवाय कोणी मनुष्य राहिला आहे काय? परंतु अर्जुना, जोपर्यंत मंत्राची हातवटी कळली नाही तोपर्यंत वाणीला मंत्र उच्चाराचे फल जसे प्राप्त होत नाही, त्याप्रमाणे कारण व हेतू यांच्या योगाने ये यदृच्छेने कर्म उत्पन्न होते, ते कर्म जोपर्यंत शास्त्राच्या कासेला लागणार नाही, म्हणजे शास्त्राधाराने होणार नाही, तेव्हा देखील कर्म होतेच, परंतु ते कर्माचे योग्य होणे नव्हे. पहा, तो अन्याय मार्ग आहे व तो अन्याय कर्मालाच हेतू आहे असे समजावे. तरी अवसात आली माधवी, ते हेतू होय नव पल्लवी. पल्लव पुष्पपुंज दावी, पुष्प फळाते का वार्षिये आणि जे मेघू. मेघे वृष्टी प्रसंगू, वृष्टी स्तव भोगू सस्य सुखाचा. ना तरी प्राची अरुणा ते विये, अरुणो सूर्योदये होये. सूर्ये सगळा पाहे, दिवो जैसा. तैसे मन हेतू पांडवा, होय कर्म संकल्प भावा. तो संकल्पू लावी दिवा, वाचेचा गा. मग वाचेचा तो दिवटा, दावी कृत्य जातांची या वाटा. तेव्हा करता रिगे कामठा, कर्तृत्वाचा. तेथ शरीराधिक दळवाडे, शरीराधिका हेतूची घडे. लोह काम लोखंडे, निर्वाळी जे जैसे. का तांथू वाचा ताणा, तांतू घालिता वैराणा. तो तू तंतूची विचक्षणा, होय पटू. तैसे मानवाचे देहांचे, कर्म मनादी हेतूची रचे. रत्नी घडे रत्नाचे, दळवाडे जेवी. एथ शरीराधिके कारणे, तेची हेतू केवी हे कोणे. अपेक्षिजे तरी तेणे, अवधारिज. आईका सूर्याची या प्रकाशा, हेतू कारण सूर्यचू जैसा.
का उसाचे कांडे उसा वाढी हेतू नाना वाघ देवता वानावी तै वाचाची लागे कामवावी का वेदा वेदेची बोलावी प्रतिष्ठा जे तैसे कर्मा शरीराधिके कारण हे कीर ठाऊके परी हेची हेतू न चुके हे येथ आणि देहादिकी कारणी देहादी हेतू मिळणी होय जया उभारणी कर्म जाता ते शास्त्रार्थे मानिले या मार्गा अनुसरे धनंजया तरी न्याय तो न्याय हेतू होय जैसा पर्जन्यतकाचा लोटू विपाये धरी साळीचा पाटू तरी जिरे परी अचाटू उपयोगो आथी का रोषे निघाले अवचटे पडिले द्वारकेची या वाटे ते शिणे परी सुनाटे नवचती पदे तैसे हेतू कारण मिळे उटी कर्मजे ओघळे शास्त्राचे लाहे डोळे तै न्याय म्हणिपे ना दूध वाढिता ठावो पावे तव उतोनी जाय स्वभावे तोही वेचू परी नव्हे वेचिले ते तैसे शास्त्र साह्ये विण केले नो हे जरी अकारण तरी लागो का नागवण दान लेखी अगा बावन्ना वर्णा परता कोण मंत्रू आहे पंडुसुता का बावन्न ही नुच्चारिता जीव आथी परी मंत्राची कडसणी जव नेणीजे कोदंड पाणी तव उच्चार फळवाणी नपवे जेवी तेवी कारण हेतु योगे जे बिसाट कर्म निगे ते शास्त्राची ये न लगे कासे जव कर्म होतची असे तेव्हाही परी ते होणे नव्हे पाही तो अन्यायोगा अन्यायी हेतू जाणावा म्हणायचं पुढचं का थांबायचे थांबूया आता. ओके त्याच्यामधला एक महत्वाचा शब्द की ते जे कर्म होतं आपोआप समजा हा. कोणी जात असेल आणि तो द्वारकेला पोहोचला त्याच्या थोडंफार पुण्य त्याला मिळेल पण त्याच्या मागे उद्दिष्ट हे नव्हतं की द्वारकेला जायचं. बरोबर म्हणतात की ते जे कर्म असतं हा. माऊली म्हणतात ते म्हणजे आंधळ कर्म असं त्याला म्हटलंय त्यांनी. मला वाटतं 370 ओवी मध्ये त्यांनी म्हटलंय हा. की अशा प्रकारचे जर का कर्म झालं तर ते झालं पण हम्म. त्याच्या मागचा हेतू उद्देश वेगळा होता बरोबर पण त्याचं काही तुम्हाला पुण्य मिळताच पुण्य असं मिळणार असं नाही. त्यांनी म्हटलंय. बरोबर थांबूया इथं चालेल. छान वाचलं. थँक्यू माता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो नियामज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो तेला हो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतू किंबहुना सर्वसुखी पूर्ण हो नीतिही लोकी भजी जो आदिपुरुषी अखंडितम आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवावेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. ओम पूर्णमद
पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्ति